नमस्कार मंडळी. आज मी तुमच्याशी एक अशी गोष्ट शेअर करणार आहे, जी ऐकल्यावर तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल. फक्त एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या आणि मग स्वतःच्या आयुष्यात ती अंमलात आणा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमची सध्याची जी परिस्थिती आहे ना, ती कशीही असो, तुम्ही स्ट्रगल करत असाल, फेलियरमध्ये असाल किंवा अंधार दिसत असेल, तरीही तुम्ही यशस्वी व्हालच. हे मी गॅरंटीने सांगतो. आता एक शब्द आहे जो ऐकायला कुणालाच आवडत नाही. तो म्हणजे कुवत, म्हणजे अवकात. कठोर वाटतो ना? पण सत्य हेच आहे की आपली सोसायटी ही आपल्याला पैशांवरूनच जज करत असते. तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढी तुमची व्हॅल्यू. मी हे म्हणत नाही की पैसा हीच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पण पैसा खूप इम्पॉर्टंट आहे हे मात्र नक्की आहे. कारण पैसा म्हणजे फ्रीडम. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात तेव्हा तुम्ही मन मारून जगत नाही. एखादी गोष्ट आवडली तर ती अफोर्ड होणार नाही हा विचार तुमच्या मनात कधीच येणार नाही. आता हे बदलायला हवं, बरोबर ना? आता हे समजून घ्या, तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे एक रिलेशनशिप आहे. आई-बाबांशी, लोकांशी, नोकरींशी आणि तसंच पैशांशी सुद्धा तुमचं एक रिलेशनशिप आहे. आणि हे रिलेशनशिप कुठून तयार झालं? तर ते तुमच्या ब्रेनमधून. तुमचा ब्रेन म्हणजे एक आरसा आहे. तुम्ही तुमच्या समोर जे ठेवाल तेच तुम्हाला रिफ्लेक्ट करत असतो. न्यूरोसायन्स काय सांगतं माहितीये का? तर जेव्हा एका मुलाचा जन्म होतो, तेव्हा वयाच्या 0 ते 6 वर्षापर्यंत त्याचा ब्रेन इव्हॉल्व्ह होत असतो. त्या वयात मुलामध्ये ॲनालिटिकल कॅपॅसिटी ही नसते. तुम्ही त्यांना जे काही सांगाल ते ॲक्सेप्ट करत असतात. कोणताही प्रश्न न विचारता ते ॲक्सेप्ट करत असतात. मग 7 ते 12 वर्षात कॉन्शियस माइंड विकसित होत असतो. तेव्हा त्यांचे प्रश्न सुरू होतात, की हे असं का? ते तसं का? आता विचार करा, तुम्ही एक टिपिकल इंडियन मिडल क्लास कुटुंबात जन्माला आलेले आहात आणि तिथेच वाढलात. लहानपणापासून तुम्ही काय बघितलं? तर बाबा खूप मेहनत करतायत, पैसे कमी पडतायत, घरात पैशांवरून अगदी टेन्शन आहे. आजी-आजोबा म्हणतायत, की पैसा कमवणं खूप कठीण आहे, श्रीमंत लोकं वाईट असतात, पैसे काय झाडाला लागतात का? हे सगळं तुम्ही 0 ते 6 वर्षात ऐकलत आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडने ते पूर्णपणे ॲक्सेप्टही केलं. ते ऑटो सजेशन मोडमध्ये तुमच्या जाऊन ते ब्रेनमध्ये तसंच ऑटो सजेशन बनलेलं आहे. ते एका टेप रेकॉर्डर सारखं तुमच्या मेंदूमध्ये परत रिपीट होत राहिलं आणि मग 7व्या वर्षापासून ते आजपर्यंत तुमचं मन हे त्याच ऑटो पायलटवर चालू आहे, त्याच निगेटिव्ह बिलीफवर. म्हणूनच एक पॅटर्न दिसतो. गरिबाचं मूल हे बहुतेकदा गरीबच राहतं आणि श्रीमंताचं मूल स्वतःच्या हिमतीवर सुद्धा श्रीमंत होतं. कारण श्रीमंताच्या मुलाने बघितलेलं की पैसा कमवणं हे शक्य आहे आणि ते सोपंही आहे, हे त्याला आधीच माहिती असतं. पण तुम्ही स्ट्रगल बघितलंय. यात तुमची काही चूक नाही, तुमच्या आई-बाबांचीही काहीच चूक नाहीये मित्रहो. आपण सगळे फक्त अनअवेअर होतो. पण आज हे आपल्याला तोडायचं आहे. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल, निगेटिव्ह इमोशन्स आपल्यावर जास्त प्रभाव टाकतात. एका पार्टीमध्ये 9 लोकांनी तुमचं कौतुक केलं, पण एकाने काहीतरी वाईट बोललं, तर तुम्ही त्या एकाचीच गोष्ट तुमच्या मनावर घेता. आपण नॅचरली निगेटिव्ह इमोशन्सकडे जास्त खेचले जातो आणि पैशांबद्दलची निगेटिव्ह प्रोग्रामिंग ही आपल्या बालपणापासूनच चालू आहे. त्यामुळे ती एकदम सोडणं सोपं नाही, पण समजून घेतलं तर ती ब्रेक करता येते. आता काय करायचं ते सांगतो. हे आयुष्य म्हणजे एक गेम आहे, अगदी व्हिडिओ गेम सारखं. तुम्ही त्या गेमचे हिरो आहात. आपण या 3D वर्ल्डमध्ये जगतो आहोत, जिथे वेळ लागतो, एनर्जी लागते. आता तुमचं गोल आहे की 3 वर्षात 5 कोटी रुपये कमवायचे. मग प्रॉब्लेम काय आहे? तुमचं कॉन्शियस माइंड सध्याची परिस्थिती बघतं आणि काहीतरी कमी आहे, असं काहीतरी कमी असल्याची फीलिंग
तुमच्या मनात प्रोड्यूस करत असतं. अरे, माझ्या अकाउंटमध्ये ₹1000 सुद्धा नाहीत, मग 5 कोटी कुठून येणार? पण इथेच एक ट्रिक आहे मित्रहो. तुमची बॉडी या रूमच्या बाहेरचं काही बघूच शकत नाही, पण तुमचा ब्रेन मात्र बघू शकतो. आणि ब्रेन हा आरसा आहे. तुम्ही जे दाखवाल तेच तिथे रिफ्लेक्ट होत असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे? त्या फ्युचरला आत्ताच्या क्षणात आणायचं आहे. आत्ता या क्षणी फील करायचं आहे, की माझ्याकडे ते ₹5 कोटी आहेत. जेव्हा हा व्हायब्रेशनल मॅच होतो, तेव्हा एक मॅजिक सुरू व्हायला लागतं. सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल, ब्रेन ॲक्सेप्टच करणार नाही. पण जेव्हा तुम्ही सध्याच्या परिस्थितीला बाजूला ठेवून त्या बद्दल वारंवार विचार करायला लागाल, तेव्हा तुमच्या ब्रेनची वायरिंग बदलायला सुरुवात होते. कॉन्फिडन्स येईल, चांगलं फील व्हायला लागेल आणि तीच चांगली फीलिंग तुम्हाला होल्ड करून ठेवायची आहे. तुम्हाला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची आहे. जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि जे तुम्हाला हवं आहे त्याबद्दलही आत्ताच धन्यवाद मानायला सुरुवात करा. यातून तुमची हीलिंग सुरू होईल. तुमचं पैशांशी जे नातं तुटलेलं आहे ते आता रिपेअर व्हायला लागेल. जेव्हा तुमची व्हायब्रेशन हाय होते ना, तेव्हा तुम्ही एक मॅग्नेट बनता. गोष्टी तुमच्याकडे ऑटोमॅटिकली यायला लागतात. लोक म्हणतात लक होतं, योगायोग होता. पण खरं सांगायचं तर लक नावाची गोष्ट या जगात नसते. तुम्ही व्हायब्रेशनल मॅच करता आणि पूर्ण विश्व तुमच्या मदतीला धावून येत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र हो, हे 1 मिनिट पॉझिटिव्ह विचार करून बाकीचे 23 तास निगेटिव्ह विचारामध्ये राहण्याने असं काहीच होणार नाही. रोज चांगल्या गोष्टी वाचा, ऐका, लिहा, बघा. हा व्हायब्रेशनल मॅच रोज सतत मेंटेन करत राहा. प्रत्येक दिवस हा खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सिस्टन्सी ठेवा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही हे रेग्युलरली केलं तर 3 वर्षाच्या आत तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल मित्र हो. कमेंटमध्ये लिहा, आय एम हॅपी. हा व्हिडिओ वारंवार बघा, लोकांना शेअर करा आणि पॉझिटिव्हिटी पसरवत राहा मित्र हो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. धन्यवाद मित्र हो.